अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क ते वाळुंजवाडी कुंभारवेस या रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय। या कामाच्या मंजुरी आणि ठेकेदार निवडीत ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी अनियमितता केल्याचा आरोप समस्त ग्रामस्थांनी केलाय। पिंपळगाव तुर्क गावात कुंभारवेस अशी कोणतीही वस्ती अस्तित्वात नाही, त्यामुळे नेमक्या कोणत्या रस्त्यासाठी ही मंजुरी दिली आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिल्हा परिषदेकडून 1 ऑगस्ट 2024ला या कामासाठी कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरही ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांनी यावर मासिक बैठकीत चर्चा केली नाही। तसेच ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवून 2 ऑगस्ट 2024ला एका साप्ताहिकात परस्पर जाहिरात प्रसिद्ध करून ठेकेदाराची निवड केली। या प्रकारामुळे ग्रामस्थांची दिशाभूल झाल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाने यावर तातडीनं लक्ष घालून कारवाई न केल्यास 8 दिवसात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंचपती सावकार शिंदे आणि उपसरपंच इसाक शेख यांनी दिलाय। मध्ये जे बोगस रस्त्याचं काम झालं, ग्रामपंचायतला अंधारात ठेवून जे रस्त्याचं काम करण्यात आलं, त्याचे आम्ही सदर त्या कामाबाबत वारंवार BDO साहेबांचं पत्रव्यवहार करून मागणी केली। शेवटी आम्हाला जिल्हा परिषद भंडारी साहेबांकडे यावं लागलं। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्हाला 8 दिवसात जर या कामाची चौकशी जर नाही झाली तर आम्ही इथं आंदोलन करणार आहे। ग्रामपंचायतला पूर्णपणे अंधारात ठेवून जर ठेकेदार असे बोगस सगळी कामं करणार असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायसाठी आज आम्ही इथं सगळेजण आलो होतो। आज आम्ही निवेदन दिलंय भंडारी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला का ग्रामसेवक आम्हाला नकोय, याची बदली झाली पाहिजे, पण हे सगळ्या अधिकाऱ्यांना कंटाळून शेवटी आम्हाला इथं BDO साहेबांकडे यावं लागलं। आणि इथं जर भंडारी साहेबांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही 8 दिवसानंतर याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो आणि थांबतो। आमच्या गावामध्ये ग्रामसेवक विजय सोनवणे हे कार्यरत आहेत। यांनी आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार करून गैरव्यवहार केलेला आहे आणि त्या गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामार्फत BDO त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून या निवेदनामध्ये जास्तीत जास्त कठोर अशी कार्यवाही त्या संबंधितावर झाली पाहिजे। या संदर्भामध्ये आम्ही अण्णासाहेब हजारे यांना सुद्धा मागच्या 26 तारखेला आम्ही समक्ष भेटून चर्चा केलेली आहे। त्यांनी जो धुडगूस घातलेला आहे ग्रामपंचायतमध्ये, सर्वात महत्त्वाचा मुद्दा पिंपळगाव तुर्क वाळुंजवाडी ते कुंभारवेस अशा पद्धतीचा एक रस्ता ठेकेदाराने मंजूर केला असं म्हणतायत आणि ठेकेदाराने मंजूर केला आणि तो रस्ता वास्तविक पाहता वाळुंजवाडी किंवा कुंभारवेस ही वस्तीच आमच्या गावामध्ये नाही मुळात मध्ये, आणि ती नसताना नाव त्या पद्धतीचं आलं आणि त्या पद्धतीनं कामही त्या ठिकाणी करण्यात आलं। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आमच्या गावामध्ये जो हा रस्ता मंजूर झाला, या रस्त्याच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला जिल्हा नियोजन मधून हा रस्ता मंजूर झाल्यानंतर वास्तविक पाहता ग्रामसेवकांनी आम्हाला ग्रामपंचायतची मीटिंग व्हायला पाहिजे होती आणि त्या मीटिंग मध्ये हा विषय ठेवून त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या वर्तमानपत्रामध्ये निवेदन द्यायची, ग्रामपंचायतला अंधारात ठेवलं आणि अंधारात ठेवून त्यांनी काय केलं, परस्पर 7/8/2024 ही तारीख ठेवली शीतल टाइम। यावेळी सरपंच सुलोचना सावकार शिंदे, चेअरमन भास्कर गाडे, प्रताप वाळुंज, नवनाथ वाळुंज, बाळू वाळुंज, चांदभाई शेख, गणेश वाळुंज, अकबर शेख, नजीर शेख, उस्मान इनामदार, भाऊ वाळुंज, भाऊ सखाराम वाळुंज, पोपट वाळुंज, राजू शेख, अमीर शेख, मुक्ता वाळुंज यासह अनेक गावकरी उपस्थित होते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।